श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 15. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रवि शुक्र बृहस्पती. श्री गजानन विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. हे कश्यपात्मज वामना, हे वटुरूपधारी नारायणा, तू बलीच्या घेऊन दाना कृतार्थ त्याला केलेस. राज्य मृत्युलोकीचे घेतले त्वा जरी साचे, तरी दिले पाताळाचे राज्य बली कारणे. आवळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलीला, आणि त्याच्या भक्तिस्तव झाला द्वारपालद्वारी तुम्ही. या मन्वंतरानंतर बलीच आहे होणार, देवांचा राजराजेश्वर देवा तुझ्या वराने. तर आता हे सांगतायत, आता वामनाची स्तुती करतायत दासगणू, की म्हणे तू बळीराजाचा सुद्धा उद्धार केला, बळीला तू पाताळात घातलं पण त्याला ते राज्य दिलं म्हणे बळीचं. तर जसं आवळा देऊन नारळ दिला म्हणे असं सांगायला लागले ते. एका घटकेत अनंता चहू वेदांच्या संहिता, पठण केल्या बुद्धिमंता केवढी तुझी अगाध तरी. अवघ्यात तुझ्या अवतारी हा 16 अवतार श्रीहरी, कोणाचाही भूमीवरी वदन तुम्ही केलात. शत्रुमित्राच्या घरी दिवा ये अवतारी लाविला भरवा, देवा आणि दानवा तू अंध सारखाच. म्हणे हा वामन अवतार जो घेतलेला आहे म्हणे तू, तर त्याच्यामध्ये तू कोणाचाच वध केलेला नाही म्हणे, तर सगळ्यांचं कल्याणच केलेलं आहे म्हणे. देवतेही आनंदविले, राक्षस तेही रक्षिले, आपले ईशत सांभाळले, याच अवतारी देवा तू. तुला माझा नमस्कार असो वामना वारंवार, मस्तकी ठेवा वरद कर तुम्ही दासगणूच्या. तर म्हणे असे तुम्ही तुमचा जो असा छान सुंदर असा अवतार आहे म्हणे, तर तुम्ही सगळ्यांना सहाय्य केलेले आणि आपलं देवत्व सुद्धा सांभाळलेलं आहे. तर आता मी सुद्धा तुला नमस्कार करतो आणि माझ्या मस्तकावर तुमचा वरदहस्त ठेवा म्हणे. टिळक बाळ गंगाधर महाराष्ट्राचा कोहिनूर, दूरदृष्टीचा सागर राजकारणी प्रवीण जो, निज स्वातंत्र्यासाठी ज्याने केल्या अनंत खटपटी, ज्याची धडाडी असे मोठी काय वर्णन करू तिचे. करारी भीष्मा समान आर्य महींचे पाहुन दैन्य, सतीचे झाला घेतावान भीडन सत्यात कोणाची. वाक्चातुर्य जयाचे बृहस्पतीच्या समान साचे, धाबे दणानले इंग्रजांचे पाहुनी ज्याच्या लेखाला. तर बाळ गंगाधर टिळक हे सगळ्यांना माहिती होते, हे सगळे राजकारणी त्यांनी स्वातंत्र्यासाठी काय काय केलेले म्हणे, प्रयत्न केलेले, जसे ते करारी होते म्हणे. कसे भीष्मासारखे, भीष्म कसा भीष्माने कशी प्रतिज्ञा केलेली होती त्याप्रमाणे हे करारी होते, एकदम कठोर होते. आणि आपल्या पृथ्वीचं जे हे झालेलं होतं म्हणे, पारतंत्र्यात गेलेली होती भारत माता, तर तिला सोडवण्यासाठी यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत म्हणे. त्यांचं बोलणं खूप त्यांना अवगत होतं, प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे बोलायची. तर ते जे काही लेख लिहिले आहेत म्हणे त्यांनी, तर ते बघून इंग्रजांनासुद्धा आश्चर्य वाटलं. कृती करून मिळविली ज्याने लोकमान्य ही पदवी भली, ती नेत्यांना कोणी दिली ऐसा होता बहादर. तो एके वेळी अकोल्याला शिवजयंतीच्या उत्सवाला लोकाग्रहे येता झाला, व्याख्यान द्या या कारणे. तर एकदा शिवजयंतीचा उत्सव होता, त्यावेळेला लोकांचा आग्रह असतो, ते व्याख्यान द्यायला आले म्हणे अकोल्यामध्ये. झाली तयारी उत्सवाची त्या अकोल्यामध्ये साची, मोठमोठ्याल्या विद्वानांची गेली गडबड उडून. दामले कोलटकर खापर्डे आणखी विद्वान बडे बडे, जमते झाले रोकडे तया अकोल्या ग्रामासी. मोठमोठे वक्ते आलेले होते म्हणे तिथं, पण ह्या टिळकांना बघून सगळ्यांना हे होऊन गेले, गोंधळले सगळे. अध्यक्ष त्या उत्सवाचे नेमिले होते टिळकसाचे, नाव ऐकता टिळकांचे वराड सारे आनंदले. शिवरायांची जयंती याच्या आधीच या प्रांती झाली पाहिजे होती, याचे कारण ऐसे पहा. शिवाजीची जन्मदात्री जी वीरमाता जिजासती, ती वराडची आपुली होती, शिंदखेडी जन्म तिचा. तर हे म्हणे शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आधीच व्हायला पाहिजे होता म्हणे अकोल्यात, कारण की शिवाजी महाराजांची जी आई आहे जिजामाता होती, ती
वऱ्हाडातलीच होती म्हणे. शिंदखेडचा तिचा जन्म होता. त्या वीरगाजी शिवाजीला जिने पोटी जन्म दिला. वऱ्हाड महाराष्ट्र एक झाला. या सतीच्या कर्तृत्वे माता होती वऱ्हाडी. पिता महाराष्ट्री शहाजी गडी. अवघ्या दाम्पत्यात ही जोडी खचित होती अनुपम. त्या वऱ्हाडातल्या होत्या जिजाऊ आणि शहाजी महाराज महाराष्ट्रातले. आधीचा उत्सव शिवाजीचा, जो कलिजा महाराष्ट्राचा. आणखी वरी अध्यक्ष त्याचा टिळक बाळ गंगाधर. आणि अशा ठिकाणी बाळ गंगाधर टिळक अध्यक्षस्थानी होते. आधी 1 महिना तयारी उत्सवाची चालली खरी. ज्याच्या त्याच्या अंतरी आनंद होत चालला. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले. स्वयंसेवक तयार झाले. कैकांचे म्हणणे पडले. ऐशी रीती विविध हो. या शिवजयंती उत्सवाला आणा शेगावाचे महाराजाला. श्री स्वामी समर्थ गजाननाला म्हणजे दुधात साखर पडे. तर बाकीच्या लोकांचं म्हणणं पडलं की हा जो उत्सव आहे म्हणे शिवजयंतीचा, तर ह्या कार्यक्रमाला महाराजांना पण आणा म्हणे, गजानन महाराजांना. म्हणजे जसं दुधात साखर पडेल म्हणे, खूपच आनंद होईल म्हणे, आनंद होईल. शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा आशीर्वाद होता खरा. समर्थांचा साजिरा म्हणून तडीस गेला तो. टिळकांचे राजकारण हेच जिजाई हृदयरत्न. त्याला पाहिजे आशीर्वचन समर्थांचेच विबुध हो. शिवाजी महाराज जरी राजा होते पण त्यांच्या मागे रामदास स्वामींचा आशीर्वाद होता म्हणे. त्याप्रमाणे इथं सुद्धा हे टिळक आहेत, त्यांच्या मागे गजानन महाराजांचा आशीर्वाद पाहिजेच म्हणे. असं म्हणून आणा म्हणे तुम्ही गजानन महाराजांना पण, असं सांगत होते लोक. ते कित्येका पसंत पडले, कित्येकास नाही रुचले. ज्या न रुचले ते बोलले, उघड येणे रीती. तो शेगावचा वलिया कशास आणिता ये ठाया. तो काहीतरी करून या विक्षोभ करील सभेचा. फिरेले नागवा सभेत गिनात ऐसे म्हणत. मारील वाटे कदाचित तो लोकमान्याला. काही लोक बोलले हे न म्हणणे न चांगले. गजाननाची पाऊले लागली पाहिजेत सभेला. तर त्यांच्यामध्ये काही लोकांना पटलं, पण काही लोक होते नास्तिक, ते म्हणे कशाला पाहिजे महाराज इथं म्हणे, ते सगळे सभेचा हे विध्वंस करून टाकतील. काही असे आरोप करायला लागले म्हणे. त्याचे जे काय असे काही लोक चांगले म्हणायला लागले, काही वाईट म्हणायला लागले. काही लोक बोलले हे न म्हणणे चांगले. गजाननाची पाऊले लागले पाहिजेत सभेला. त्याचे जे का वेडपण ते आहे वेड्या कारण. जे कोणी विद्वान सज्जन त्यासे नवदती वेड्यापरी. खरे खुरे राष्ट्रोद्धारक जरी टिळक असती एक. तरी महाराज निशंक सभेसी येतील ठाया. खऱ्या खोट्याची परीक्षा साधूच हे करीती देखा. म्हणून सांगतो भिवू नका त्यांना आमंत्रण देण्याचं. अरे म्हणे ते वेड्यांसाठी वेडे आहेत म्हणे, पण ते जे खरेच जे राजकारणी जे विद्वान आहेत तर त्यांना ते विद्वानापरीच वागवतात म्हणे. ते तर असं नका करू, त्यांना बोलवाच म्हणे या सभेसाठी म्हणे. ऐसी भवती न भवती झाली मंडळी शेगावास आली. आमंत्रण ते द्याया भली सभेचे श्री गजानन. येताच दादा खापर्ड्यासी बोलते झाले पुण्यराशी. आम्ही येऊ सभेसी तुमच्या शिवाजी उत्सवाच्या. वेड्या परीनं ते करू जागीच बसून मौन धरू. सुधारकांचा कधी न करू मनोभंग मनाचा. करावयासी राष्ट्रोद्धार योग्य बाळ गंगाधर. याच्या परीनं होणार राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे. तर ते खापर्डे जे होते ते गेले त्यांना आमंत्रण करायला महाराजांना. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं म्हणे, अरे ते दादा खापर्ड्यांना त्यांनी सांगितलं की आम्ही येऊ म्हणे उत्सवाला म्हणे, आम्ही तुमच्या काही उत्सवाचा भंग करणार नाही म्हणे. आणि जे बाळ गंगाधर टिळक आहेत म्हणे ते खरंच राष्ट्रप्रेमी आहेत म्हणे, तर ते चांगलंच करतील म्हणे असं महाराजांनी सांगितलं. स्नेही त्या टिळकाचा अण्णा पटवर्धन नावाचा. शिष्य नरसिंह सरस्वतीचा आळंदीचा असे जो. त्या दोघा पुरुषा पाहण्यास आम्ही येऊ अकोल्यास. ते ऐकता खापर्ड्यास अति आनंद झाला. पहा कोलट करा वराड प्रांताचा ज्ञानहिरा. याने वृत्तांता जाणीला सारा जो का झाला अकोल्यात. पहा म्हणे ही म्हणे महाराजांना सर्व कळालं. अकोल्यात जे कोणी काही बोललं ते सगळं महाराजांना कळालं. असं त्यांना आश्चर्य वाटायला लागलं लोकांना. यावरून संतांचे ज्ञान केवढे अगाध साचे. खऱ्या राष्ट्रपुरुषाचे प्रेम यांना पहा किती. बोलावयासी आपणास जरूर पडली काही न खास. तेच होऊन आपणास येतो म्हणून म्हणाले. उत्सव या मुहूर्ताला
मुहूर्त या उत्सवाला अतिउत्तम लागला. चला वंदन समर्थाला, आपण जाऊ अकोल्यास. खापर्डे कोलट कर निघून गेले साचार. आला 8 दिवसांवर सभेचा तो दिवस पहा. वराड सारे आनंदले, ज्यांना त्यांना वाटले, कधी टिळकांची पाऊले पाहू आम्ही अकोल्यात. तर अशा प्रकारे सर्व तयारी झाली आणि ते सगळे लोक आनंदले. महाराज येणारे, टिळकांचं पण भाषण आहे म्हणे. शके 1883 ती सभा होती वैशाख मासी. वराड प्रांती अकोल्यासी उभारलेल्या मंडपात. सण अक्षय तृतीयेचा वराड प्रांती महत्त्वाचा. परिसमुदाय जनांचा मिळता झाला प्रचंड. तोच अखेरचा दिन त्या सभेचा होता जाण. लोक आले लांब लांबून लोकमान्यासी पाहावया. शिवाय श्रोते त्या दिवशी महाराज येणार सभेसी. ऐसी खबर लोकांसी आधीच होती विबुध हो. मंडप चिकार भरून गेला, जो तो पाहू लागला. म्हणती का हो सभेला अजून न आले महाराज. परी ते सभा भरण्याआधी येऊन बैसले मंडपामधी. साधू आपुल्यास वाणीस कधी असत्य त्या न येऊ दे. तर अक्षतृतीयेच्या दिवशी ते सर्व सभा झाली तिथं आणि महाराज आधीच येऊन बसलेले होते मंडपामध्ये. तर लोकांना वाटलं अजून आलेच नाही, पण ते साधू आहेत, ते काही आपल्या म्हणजे आल्याशिवाय येणारच होते. ते सभे माझी उच्चस्थानी बसले होते कैवल्यदानी. गादीस लोडा टेकुनी जीवनमुक्त साधूवर. सिंहासनाच्या अग्रभागा टिळकास दिली होती जागा. त्यांच्या सन्निध बैसले बघा अण्णासाहेब पटवर्धन. श्रीकृष्णाचा नंदन गणेश ज्याचे नामाभिधान. खापर्डे कुलाचा कुलभूषण एका बाजूस टिळकांचा. असे त्यांचं वर्णन केलेले कोण कुठे बसलेले होतं ते. दामले कोलटकर त्या ठाई भावे व्यंकटराव देसाई. सभेचे पुढारी पाही चमकत होते ते ठाया. आणिक व्याख्याते विद्वानेत्वर बसले होते सभोवार. त्यांचे वर्णन कोठवर करावे मी एकमुख्या. दासगणू सांगतायत की कोणतं कुठे कसं बसलेलं होतं ते मी इतके विद्वान होते, तर त्यांचं मी एका तोंडाने काय काय वर्णन करू म्हणे. सभे लागी आरंभ झाला हेतू प्रथम निवेदिला. मग व्याख्यान सिंह उठला टिळक बोलावया ते. तर आता सर्व सभेला सुरुवात झाली आणि टिळक बोलायला लागले. दिवस आजचा धन्य धन्य आहे पहा हो सज्जन. स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण खर्चिले आपुले पूर्वकाळी. त्या धनुधर योद्ध्याची वीरगाजी शिवाजीची जन्मजयंती आहे साची. म्हणून आपण मिळालो. तर ते सांगायला लागले आज शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे म्हणे, म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत. त्या रणगाजी शिवाजीला रामदासे हाती धरिला. म्हणून त्याचा बोलबाला झाला भरतखंडामध्ये. तेवीच आज येथे झाले आशीर्वाद द्याया आले. श्री गजानन साधू भले आपुलिया सभेस. म्हणे हे शिवाजी महाराज होते, ज्यांनी जी तलवार हाती घेतलेली होती, तर तेव्हा त्यांच्या मागे रामदास स्वामींची कृपा होती म्हणे. त्याचप्रमाणे आता मी जी सभेला सुरुवात करत आहे म्हणे, तर ते आपल्या मागे सुद्धा गजानन महाराजांचा आशीर्वाद आहे असं म्हणून त्यांनी सुरुवात केली. म्हणून शिवाजीचे परी सभा यशस्वी हो खरी. अशाच सभेची जरुरी आहे सांप्रत राष्ट्राला. स्वातंत्र्यपूर्व मावळला दास्यत्वाचा काळोख पडला. स्वातंत्र्य नाही जगी ज्याला तो समाज प्रेतवत. यासाठी म्हणून आहे करणे प्रयत्न. ज्या शिक्षणे करून राष्ट्रप्रेम वाढेल हो. तर म्हणे आता आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील म्हणे की प्रत्येकाचं राष्ट्राबद्दल प्रेम वाढायला पाहिजे. ऐसे शिक्षण पुढल्यांप्रती देणे भाग निश्चिती. ते शिक्षण हा भूपती देईल का हो अर्भकाला. ऐसे टिळक म्हणाले महाराज आसनी उठून बसले. गर्जून त्रिवार बोलले नाही नाही ऐसे पहा. आवेशाच्या भरात बोलले गंगाधर सुत. जे बोलणे किंचित टोचून होते राजाला. ते महाराज बोलले तर ते म्हणे आपल्याला पण अशी कृपा लाभेल का म्हणे. म्हणजे हे टिळक जे बोलले ते शिवाजी महाराजांना बोलले, तर तेव्हा महाराज नाही म्हणे असं नाही हे होणार म्हणे. त्या भाषणाचा रोख भला समर्थांनी जाणीला. आणि हसत हसत शब्द केला ऐशा रीती श्रोती हो. मग पुढे महाराज काय म्हणायला लागले. अरे अशानेच पडतात काढण्या दोन्ही दंडाप्रत. ऐसे बोलून गणगणात भजन करू लागले. म्हणे हे असं तुम्ही जर बोलले ना म्हणे तर अशाच बेड्या पडतात म्हणे. मग काढण्या म्हणजे बेड्या पडतात म्हणे. म्हणजे हे महाराज आधीच भाकीत करत होते. सभा निर्विघ्न पार पडली. टिळकांची वाहवा झाली. खरे झाले त्याच चाली. समर्थांचे भाकीत. समर्थ जे म्हणाले होते गजानन महाराज तर ते खरंच झालं म्हणे.
भूपतीने टिळकाला 124 खाली धरिला, दोऱ्या पडल्या दंडाला, आला प्रसंग शिक्षेचा. आणि मग खरंच त्यांना बेड्या पडल्या यांना टिळकांना. राजसत्तेची यापुढे कोणाचेही न चाले घोडे, वकील होते बडे बडे, ते झटू लागले टिळकास्तव. प्रेमी मंडळी टिळकांची जी का होती जिव्हाळ्याची, त्यांनी पारमार्थिक उपायांची केली योजना एक अशी. दादासाहेब खापर्डे हेही होते गृहस्थ बडे, ते उमरावतीहून मुंबईकडे जाऊ लागले खटल्यास्तव. अकोल्याच्या स्टेशनावरी कोलटकरा समधुरोत्तरी, बोलते झाले आयुष्यापरी, ते थोडके सांगतो. ते सर्व जे कोणी वकील होते ते पण आता प्रयत्न करू लागले महाराजांना यांना टिळकांना सोडवण्यासाठी म्हणे. तर ते काय बोलले म्हणे, कोल्हटकर जे बोलायला लागले ते आता काय बोलले ते सांगतो म्हणे. तुम्ही जागे शेगावाशी, समर्था विनंती करावीसी, सोडवा बाळ टिळकासी, प्रसंग मोठा दुर्धर, मीच गेलो असतो तेथे, परी मी जातो मुंबई ते, तुम्ही जाऊन शेगावाते, विनंती करा महाराजा. ते सांगायला लागले तुम्ही जा म्हणे, गजानन महाराजांना विनंती करा की टिळकांना सोडवा, मीच गेलो असतो म्हणे, पण मला मुंबईला जावं लागतंय म्हणे. लगेच बसला गाडीत कोलटकर टिळक भक्त, येता झाला शेगावात, स्वामी गजाननाकडे, तै महाराज मठाते, निजासनी निजून होते, 3 दिवस झाले पुरते, परीन उठले यत्किंचित, कोलटकरही तोवरी, बसला मठा भीतरी, जो का असेल बिगारी, तो नैसे वागे कदा, कळकळ टिळकाविषयीची, कोलटकरा पूर्ण साची, कमाल त्याने चिकाटीची, केली ऐसे आपुल्या. तर ते कोलटकर आले याला गजानन महाराजांना भेटायला, पण महाराज 3 दिवस झोपूनच होते. ते कोलटकरांना टिळकांविषयी आस्था होती म्हणून ते तिथं बसून राहिले तोपर्यंत. जाळा वाचुनी कड नाही, माय वाचुनी रड नाही, ऐसी आहे एक जाड, म्हण मराठीमध्ये. तर मराठीमध्ये जी म्हणे, जाळा वाचून कड नाही, माय वाचून रड नाही म्हणे. म्हणून पण त्यांना हे होती कोलटकरांना त्या टिळकांविषयी आस्था होती म्हणून ते बसूनच राहिले. 4थ्या दिवशी समर्थ उठले, कोलटकर असं बोलते झाले, तुम्ही अलोट प्रयत्न केले, परी फळन येईल त्या. अरे छत्रपती शिवाजीला, रामदासांचा वशिला, होता परी तो कैद झाला, बादशाही अंमलात, सज्जनांस त्रास झाल्याविन, राज्यक्रांती होईना, कंसाचा तो मनियाना, इतिहास म्हणजे कळेल. म्हणे महाराजांवर पण कृपा होती गजानन महाराजांची, तरीसुद्धा मुसलमानांनी त्यांना अटक केलेलंच होतं म्हणे, कैद केलेलंच होतं. तसं आहे म्हणे, जे कोणी सज्जन असतात त्यांना हा त्रास होतोच म्हणे. कंसाने पण दिलाच होता ना म्हणे त्रास सज्जनांना, म्हणजे जे चांगले होते त्यांना. ही मी देतो भाकर, ती तू खाऊ घाल लवकर, टिळकांप्रती अंतर, यात काही करू नका, या भाकरीच्या बळावरी, तो करील मोठी कामगारी, जातो जरी फार दुरी, परिण त्याला इलाज. ठीक आहे म्हणे, तो आता आपल्यापासून लांब जातोय, पण आता ही भाकरी देतो म्हणे, ती तुम्ही टिळकांना खाऊ घाला, म्हणजे त्याच्या हातून चांगलं कर्म घडेल म्हणे. ऐसे ऐकता उत्तर, साशंक झाले कोलटकर, समर्था करुणी नमस्कार, भाकर करी घेतली, ती नेऊनी मुंबईला, घातली टिळकास खावयाला, वृत्तांत तोही कथन केला, अथपासून इतवरी, तो ऐकूनी लोकांप्रत, टिळक बोलले हसत हसत, स्वामींचे ते अगाध सत्य, ज्ञान आहे खचित पहा. तर टिळकांना कळालं त्यांनी जे महाराजांनी सांगितलं ते. यश तुमच्या प्रयत्नासी, येणार नाही निश्चयसी, आपुली बाजू रक्षणाशी, सरकार न्याया पाळील ना. जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवतो, हा जगाचा सिद्धांत तो, होईल खोटा कोठुनी, माझ्या हाते कामगिरी, मोठी होणार आहे खरी, ऐशी समर्थांची वैखरी, बोलले हे गूढ एक, भूत भविष्य वर्तमान, जाणता ती साधूजण, आपण मनुष्य सामान्य, पाहू पुढे काय होतो. सर्व काय भविष्यकाळ भूतकाळ जे काय होणार आहे ते सगळं साधून लोकांना माहिती असतं म्हणे. आता जे काय होणार आहे ते फक्त आपण बघायचं म्हणे, असं टिळक म्हटले. प्रसाद म्हणून भाकरी, ती कुस्करुणी भक्षिली खरी, दंत न मुखाभितरी, परी प्रसाद टाकवेना, झाली शिक्षा टिळकास, नेले ब्रह्मदेशी मंडाल्यास, तेथे जन्मला गीता रहस्य, गीतेवरील ग्रंथ त्यांचा, हीच मोठी कामगिरी, झाली त्यांच्या हस्ते खरी, मान जगद्गुरु परी मिळता झाला टिळकांते. मग शेवटी माहिती होतं यश येणार नाही आहे म्हणून
तरीसुद्धा ब्रह्मदेशात जो मंडाल्याला जो तुरुंग आहे तिथं त्यांना टिळकांना नेलं आणि त्यांच्या हातून गीतेवरचा गीता रहस्य हा ग्रंथ त्यांच्याकडून लिहिला गेला. हीच मोठी खरी कामगिरी केली म्हणे टिळकांनी. या गीता शास्त्राकार टीका झाल्या अपार, त्या सांगू किती कोठवर मती नाही दासाते. दास कोण म्हणता हे मी किती सांगू म्हणे, किती टीका लोकांनी केल्या म्हणे, मी काही एवढं सांगू शकत नाही. बुध हो प्रत्येक आचार्यांनी कालमाना ते पाहुनी केली गीतेची मांडणी जगदोद्धार कराव्या. प्रत्येकाचे मत वेगवेगळे असता म्हणे. प्रत्येक जे विद्वान होते त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी मांडणी केलेली आहे म्हणे. कोणी लावले अद्वैतपर, कोणी लावले द्वैतपर, कोणी लावली कर्मपर, त्याच एका गीतेला हीच मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली खरी. या कामाची न ये सरी कोणत्याही कृत्याते, येणेच बाळ गंगाधर जगती होतील अजरामर. कीर्ती त्यांची दूरवर पसरविल ग्रंथ हा, स्वातंत्र्य जरी मिळवले असते तरी नैसी कीर्ती टिकते. पहा करुणी चित्ताते पूर्णपणे विचार, स्वातंत्र्य हे साचार येते जाते वरच्यावर, त्यात फारसे नाही सार तो व्यवहार लौकिकी. तर म्हणे हे गीते त्यांना जे स्वातंत्र्य जरी मिळालं असतं पण त्याचं काही एवढं उदो झालं नसतं. पण हे गीताशास्त्र जे आहे ते प्रत्येकाला मान्य झालं, प्रत्येकाला कळालं म्हणे. गीताशास्त्राचे तसे नाही तो मोक्षपदाप्रती नेई, आणि समाजाची बसवी पाही विस्कळीत घडी. हे गीता आहे ते गीता वाचल्याने प्रत्येकालाच मोक्षाचं मार्ग मिळतो म्हणे. यावत चंद्र दिवाकर पुरुष बाळ गंगाधर, चिरंजीव निरंतर राहील कीर्ती रूपाने. या गीताशास्त्राचे त्यांनी लिहिलं आहे तर त्यांची कीर्ती एवढी पसरणार म्हणे, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत त्यांची कीर्ती निरंतर राहील म्हणे. असो करवीर कोल्हापुरीचा द्विजचित पावन जातीचा, श्रीधर गोविंद नावाचा काळे उपनाव तयाचे. तर आता कोल्हापूरला एक चितपावन जातीचा ब्राह्मण होता म्हणे, गोविंद नावाचा, श्रीधर गोविंद नावाचा ब्राह्मण होता. तो गरिबीच्या स्थितीत गेला इंग्रजी शाळेत, आंग्ल विद्या शिकण्याप्रत मॅट्रिक परीक्षा पास झाला. तर तो इंग्रजी शाळेत गेला आणि त्यांनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलं आणि इंग्रजी परीक्षा पास झाला. पुढे कॉलेजात गेला, परी इंटर नापास झाला, म्हणून फिरत राहिला वर्तमानपत्रे वाचित. तो केसरी पत्रात वाचले आयोमा टोगो चरित्र, तेने त्याच्या मनात वृत्ती एक उठली असे. पण तो कॉलेजात गेला आणि इंटरमध्ये नापास झाला. पुढे तो वर्तमानपत्र वाचायचं, तेव्हा हे केसरी वृत्तपत्र जे काढलं आहे टिळकांनी ते त्याला वाचायला मिळालं आणि त्याच्यामध्ये आयोमा टोगो चरित्र जे होतं ते त्यांनी वाचलं. आपण जावे, तेव्हा त्याला मनात विचार आला, आपण जावे विलायतेला यंत्रविद्या शिकण्याला, उगे भारभूमीला होण्या माझी अर्थ काय. टोगो यामा दोघेजण प्रथमता ज्ञान संपादून, अभ्युदया कारण जपान आणि ते जाहले, तैसे आपण करावे मायभूमीस उद्धरावे. ऐसा विचार त्याच्या जीवे घेतला परी इलाजना, द्रव्याची न लागे संगत कोणीही ना करी मदत. घरची गरिबी अत्यंत काय करतो बिचारा. त्याला वाटतं इंग्लंडला जावं आणि पुढचं शिकावं म्हणे, काय ते टोगोयामाचे काय ते ज्ञान आहे ते सर्व संपादन करावं आणि मग पुढे मायभूमीचा उद्धार करावा, भारतभूमीचा, म्हणून तो विचार करत होता. पण पैसे नव्हते त्याच्याजवळ. तो आपुल्या मित्रास आला भेटण्या भंडाऱ्यास, जो मनरो हायस्कुलासी होता एक शिक्षक. त्यासी विचार आपुला श्रीधराने कळविला, तोही त्याला पसंत पडला. परी पैशाची वाट काय. तो त्याचा एक मित्र होता, त्याने त्याला सांगितलं की असं असं जायचं आहे म्हणे मला, पण पैसे नव्हते. तोही काय कर, त्याच्याकडे पण नव्हते. मित्रा एक पैशाविने काही नाही काही जगी होणे, दारिद्र्याने मणीच करणे मनोराज्य बापारे. आता पैसेच नाही तर काय, फक्त मनोराज्य करायचं. चला जाऊ गावाला आपुल्या जन्मभूमीला, त्या करवीर कोल्हापुराला, इकडे उन्हाळा विशेष. आता आपण कोल्हापूरला जाऊ म्हणे, चला. दोघे बसले गाडीत समर्थांची ऐकून कीर्त, उतरले झाले शेगावात साधू कसा तो पाहावया. आता मग तिथून ते याला आले, शेगावला आले साधू महाराजांच्या दर्शनाला. पोस्टमास्तराच्या दारी सामान ठेविले सत्वरी, आतुरता मोठी अंतरी समर्थांना पाहावयाची. दोघे आले मठात समर्था केले दंडवत, बैसते झाले जोडून हात स्वामींची या सन्मुख. मनोदय श्रीधराचा समर्थांनी जाणीला साचा, म्हणाले उगीच परदेशाचा विचार वेड्या करू नको.
महाराजांना त्यांच्या मनातलं बरोबर कळालं आणि ते सांगायला लागले की परदेशाला जायचा विचारसुद्धा करू नका म्हणे तुम्ही. अवघेच काही आहे इथं अर्थ ना भौतिकशास्त्रात, सेवी अध्यात्मविद्येप्रत म्हणजे कृतार्थ होशील तू. त्या योगे विचारक्रांती श्रीधराच्या झाली चित्ती, कोल्हापूरची एक व्यक्ती आठवली ती त्या समयास. म्हणे कशाला जातात म्हणे परदेशात, जे काय आहे ते आपल्या मायदेशातच आहे म्हणे सर्व. तेव्हा त्यांना एका व्यक्तीची आठवण झाली कोल्हापूरच्या. ते स्वामी कुंभार गल्लीचे होते कोल्हापुरीचे, बोलणे त्याच परीचे होते हमेशा भक्तांशी. तैसेच हे गुरुमूर्ती भक्तांसवे भाषण करती, त्याचा उलगडा न चित्ती काहीच माझ्या होईना. असे श्रीधर आणि तामणी महाराज वदले गरजोनी, हिंदुस्थाना सोडोनी उगाच कोठे जाऊ नको. त्या श्रीधराच्या मनात काय चाललेलं होतं हे महाराजांना कळालं. महाराज ओरडले त्याच्यावर, अरे हिंदुस्थान सोडून कुठेच जायचं नाही म्हणे. अगणित करावे पुण्य तेव्हाच होते येथे जनन, या भौतिक शास्त्राहून योगशास्त्र समर्थ असे. जो पुण्यवान असतो त्याचाच हिंदुस्थानात जन्म होतो म्हणे. ते योगशास्त्र येते ज्याला, तो न मानी या भौतिकाला. योगशास्त्राहुनी भला अध्यात्म विचार श्रेष्ठ असे, तो जमल्यास करून पाही कोठे न आता जाई येई. ऐसे समर्थ बोलता पाही श्रीधर चित्ती आनंदला. पश्चिमेचा मावळला तोच पूर्वेकडे आला, विचार सूर्य त्याचा भला श्रीधरा सुखी करण्यास. एक संता वाचून विचाराचे परिवर्तन, कोणी न करू शके आन एक सत्य त्यानेच कळे. सत्य फक्त सद्गुरूच सांगू शकतात म्हणे, गुरुच सांगू शकतात. यांच्या वाचून संतान वाचून आपल्याला सन्मार्ग कोणीच दाखवू शकत नाही. जा आता मित्रासहित आपुल्या कोल्हापुरा प्रत, तेच पुढे झाले सत्य. श्रीधर लौकिका चढले हो, श्रीधर BA MA झाले, प्रिन्सिपाल त्याने मिले. शिवपुरी कॉलेजासी भले, सिंध्याची या राज्यात. संत साक्षात ईश्वर चालते बोलते भूमीवर, त्यांच्या कृपेचा आधार जया मिळते तोच मोठा. पहा काळे श्रीधराला दर्शनाचा योग आला, म्हणून वृत्तीत फरक पडला खरे तेच शोधावया. हे श्रीधराला महाराजांचं दर्शन झालं म्हणून त्याची बुद्धी पण पालटली. हे पीक संतांचे याच देशी यावयाचे, वृक्षनंदनवनीचे अन्य ठाई न येती हो. हे संत साधू संत आपल्याच देशात मिळतात म्हणे, इतर ठिकाणी मिळत नाही. स्वस्ती श्रीदास गणविरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, दावो सर्वदा सत्पंथ परमभाविका कारणे. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ पंचदशोऽध्याय. गौडा श्री गजानन महाराज की जय.